Go. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश. प्रभाग समितीतील अंमलबजावणीसाठी सहाय्यक आयुक्त वैयक्तिक जबाबदार फटाक्यांसाठी सायंकाळी 7 ते रात्री 10 अशी वेळ मर्यादा. मुंबईसह महानगर प्रदेशातील खालावलेल्या हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने आवश्यक उपाययोजनांसाठी माननीय उच्च न्यायालयाने 3 दिवसांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त, बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांनी भरारी गस्ती पथकांच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता राखण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत असल्याची खात्री करावी. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी मंगळवारी दिले आहेत. मुंबई आणि परिसरातील हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेबाबत माननीय उच्च न्यायालयाने सुओ मोटो याचिका दाखल करून त्याबद्दल 31 ऑक्टोबर आणि 6 नोव्हेंबर रोजी निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री बांगर यांनी पर्यावरण विभाग, वरिष्ठ अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील कारवाईबद्दल निर्देश दिले. माननीय उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वाच्या पालनाकरता प्रभाग समिती स्तरावर सहाय्यक आयुक्त यांच्यावर जबाबदारी दिली असून त्याचे सनियंत्रण महापालिका आयुक्त करतील असे स्पष्ट केलेले आहे. बांधकाम साईट्स, डेब्रिज वाहतूक, कचरा जाळणे आणि फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा आदी निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांचे पालन न झाल्यास प्रथम इशारा द्यावा, तरीही सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिवाळीपूर्वी ग्राहकांची झुंबड. 3 दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आकाशकंदीलपासून ते फटाके, कपडे, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींच्या खरेदींसाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे. जांभळी नाका ते स्टेशन, गोखले रोड, राममारुती रोड हा सर्व परिसर काल गजबजलेला दिसला. तर दिवाळी खरेदीमुळे शनिवारपासूनच शहरात मुख्य रस्ते वाहतूक कोंडीत अडकले होते. ठाणे वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्यामुळे वाहनांपेक्षा बाजारात फक्त पादचाऱ्यांचीच गर्दी दिसून आली. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस येत्या गुरुवारी आहे, म्हणजे गुरुवारपासूनच दिवाळीला सुरुवात होत आहे. त्याआधी सगळी खरेदी उरकण्यासाठी आणि त्यासाठी शेवटचाच रविवार असल्याने नागरिकांनी बाजारपेठामध्ये प्रचंड गर्दी केली होती. अनेक प्रकारच्या पणत्या, चित्रे, आकाशकंदील, तयार किल्ले यापासून लहान मुलांचे ड्रेस, मोठ्यांचे कपडे, ज्वेलरी यासह अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
रविवार असल्याने सकाळपासूनच गर्दी होती, परंतु सायंकाळी 4 वाजल्यानंतर ही गर्दी प्रचंड वाढली. त्यामुळे उलाढाल देखील झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणे येथे दिनांक 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी KBP महाविद्यालयाचे प्रमुख सचिन मोरे, भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे तसंच सुमारे 50 ते 60हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी वृंदा दाभोळकर, विनोद गायकर, अभिजित झुंजारराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक अशा विविध विषयांवरती मुलांनी वक्तृत्व केले. तर अशा प्रकारच्या उपक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना विचार मांडण्याची एक संधी मिळत असते. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, अशा या उपक्रमातून उत्तम वक्ते घडतात. तसेच 2 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आकाश राऊत यांनी केले आहे. आपल्या देशात साधारणतः 3 ऋतू असतात: पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. आणि ठप्प असते. शाळा बंद, कार्यालय बंद, कारखाने बंद, मॉर्निंग वॉक्स बंद. पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, आपल्याला माहीतच असेल, दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद हे सगळे शहर आज गॅस चेंबर बनले आहेत. पण त्यासोबतच समुद्र किनारी असलेली मुंबई सुद्धा, जिला प्रदूषणापासून अजिंक्य समजले जायचे, ती सुद्धा प्रदूषणाच्या समोर गुडघे टेकत आहे. तुम्ही विचार करू शकता का की आपल्या देशात वायू प्रदूषणामुळे आयुर्मान 10 वर्षांनी कमी होते. अस्थमा असलेल्या रुग्णांची संख्या 74% वाढते. प्रदूषणाचा ऋतू सुरू झाल्यावर सर्व शहरांच्या सरकारी सर्वे कामं बंद करायला आदेश देतात. डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजवरती होणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेवर आपण बघतोय की चांगल्या संख्येने मुलांनी सहभाग घेतलेला आहे. अजूनही हा प्लॅटफॉर्म ओपन आहे. आपल्या माध्यमाने ज्या मुलांना या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल ते निश्चितपणे या वक्तृत्व स्पर्धेमध्ये निमंत्रित आहेत. या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमाने मुलांच्या मध्ये असलेले जे गुण आहेत त्यांना एक वाव भेटावा आणि त्या मुलांना एक हक्काचं व्यासपीठ भेटावं, हा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं केला जातो. बाप्पा राऊत आणि त्यांच्या अख्ख्या टीमच्या माध्यमाने याचं नियोजन प्रयोजन केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमाने ठाण्यातल्या आणि ठाण्याच्या बाहेरचेही जेवढे मुलं आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध आहे. या स्पर्धेमध्ये आता सध्या 50च्या वर मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ही स्पर्धा आपण ऑन द स्पॉट पण जे मुलं येत आहेत त्यांच्यासाठी ही खुली आहे. समन्वय प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय वसंतराव डावखरे साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी गेल्या वर्षापासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन त्यांनी त्यांची कला जी आहे ती सादर करावी आणि उत्तम वक्ते याच्यातून आपल्या या देशाला आणि महाराष्ट्राला सापडावेत, मिळावेत या उद्देशाने आपण ही स्पर्धा इथे घेत असतो. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संबंध महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 50च्या वरती मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ऑन द स्पॉट एंट्रीज पण अजूनही येत आहेत. मुलांच्या परीक्षा असताना देखील या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद आताही मिळत आहे. यावर्षी आपल्याला अभिजित झुंजारराव, विनोद गायकर, वृंदा दाभोळकर यांसारखी लेखक, दिग्दर्शक आणि अभ्यासक मंडळी जी आहे ती परीक्षक म्हणून लाभलेली आहेत. ही स्पर्धा अशीच मोठी होत राहावी यासाठी आपल्या सर्व
त्यांना मी विनंती करतो की आज आणि उद्या ह्या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा चालणार आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ गटामध्ये. त्यामुळे अजूनही ज्या स्पर्धकांना ज्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सहभागी व्हायची इच्छा असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा ही विनंती. ठाणे जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे यांना आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी निवेदन देऊन कासारवडवली येथील सुमारे 300 शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली. कासारवडवली तलावाच्या पाठीमागे असलेली सुमारे 64 एकर शेत जमिनीवर अचानक एका जोगळेकर नावाच्या व्यक्तीने दावा केलेला आहे. परंतु सदरहू जमिनीवर अनेक वर्षापासून कासारवडवली येथील ग्रामस्थ शेती व्यवसाय करीत असून त्यांच्यावरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुळ म्हणून कासारवडवली ग्रामस्थांचे नाव लागले असून हे नाव सातबाऱ्यातून रद्द करावे यासाठी जोगळेकर नावाच्या व्यक्तीने ठाणे तहसीलदाराकडे अर्ज केलेला आहे. माननीय तहसीलदारांच्या माध्यमातून ग्रामस्थांना वारंवार किंबहुना दर आठवड्याला सुनावणीसाठी बोलवण्यात येत असून जाणीवपूर्वक जोगळेकर नावाची व्यक्ती आमच्यावर अन्याय करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकरिता कासारवडवली ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांची भेट घेतली असता माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचे हे सरकार शेतकरी व भूमिपुत्रांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये असे आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे यांना निवेदन दिले आहे. या सर्व प्रकरणाची जातीने चौकशी करून शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य तो न्याय देऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिले. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा समन्वयक श्री साजन कासार, श्री जयवंत शिंगे, श्री राजेश शिंगे, श्री विश्वनाथ गवळी, श्री विष्णू शिंगे, श्री मधुकर भोईर, श्री सावंता शिंगे, श्री विशाल शिंगे, श्री निलेश शिंगे, श्री अविनाश राऊत, श्री प्रवीण शिंगे, श्री कैलाश राऊत, श्री राजेश शिंगे, श्री कृष्णा शिंगे, श्री रामकृष्ण शिंगे, श्री मामन शिंगे, श्री बॉबी भोईर, श्री महादेव राऊत, श्री मनोहर शिंगे, श्री तुलसीदास शिंगे व कासारवडवली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे मध्यवर्ती कारागृह ठाणे दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा संपन्न. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्याचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सदर दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचे उद्घाटन माननीय श्री अशोक शिनगारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांच्या शुभ हस्ते व सन्माननीय श्रीमती राणी भोसले माननीय अधीक्षक ठाणे मध्यवर्ती कारागृह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी कारागृहाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी मेळावा निर्मित कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करून सर्व जनतेला सदरील वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. सदर दिवाळी मेळावा विक्रीकरिता बंद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाशकंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर, पाट, चारचाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड तसंच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादने, ओट्स बिस्किट्स इत्यादी ठेवण्यात आलेल्या होत्या. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन व विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. आज ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूचा विक्रीचा शुभारंभ झालेला आहे. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासन दरवर्षी घेत आहे. खरं त्याच्या पाठीमागची भूमिका फार महत्त्वाची आहे. कैदी तुरुंगात असताना त्यांच्यामध्ये ज्या विधायक वृत्ती आहेत, कलागुण आहेत, जे कौशल्य आहे ते त्यांचं जपावं आणि वृद्धिंगत करावं याच्यासाठी आवश्यक असलेली
संसाधनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन आणि कारागृह प्रशासन दोन्ही काम करत असतात. खरं तर कारागृहामध्ये असताना त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा याच्या अनुषंगाने हे काम केलं जातं. त्यासोबत दुसराही खरा तर महत्त्वाचा भाग तो असा आहे, काहींना शिक्षा संपल्याच्या नंतर जेव्हा ते समाजामध्ये येतील त्या समाजामध्ये पुन्हा त्यांना सन्मानानं जगता यावं, यासाठी त्यांना आवश्यक असलेलं आर्थिक पाठबळ मिळावं आणि त्यासाठी असलेलं कौशल्य जपता यावं, त्यांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वासही परिपूर्ण असावा, या अनुषंगानं या उपक्रमाचं महत्त्व निश्चितपणानं खूप जास्त आहे.